नांदगाव तालुका भोर येथील कुटवड परिवार आणि नरेगाव पुणे येथील कोटे परिवाराचा हा विवाह सोहळा मंडळी. विवाह म्हणजे एक आनंद सोहळा, एक पवित्र बंधन, संस्कारांचं प्रतीक, कर्तव्य, कर्म, आपल्या धर्माचं पालन, रीतिरिवाजाचं अनुकरण आणि आयुष्याच्या वाटेवर एक महत्त्वाचं वळण. नवीन नातीगोती, नवीन आव्हानं आणि जबाबदाऱ्या यासाठी मंडळी हवं शेकडो आशीर्वादांचं बळ, देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, स्नेही सोबत्यांच्या शुभेच्छा आणि प्रेमाच्या हक्काच्या माणसाचं. त्यासाठीच हे आपल्याला दिलं गेलेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणाचा आपण मनपूर्वक स्नेहानं स्वीकार करून आपण या विवाह समारंभाच्या प्रसंगी उपस्थित झालेला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, कुटवड परिवार भोर तालुक्यातील नावाजलेला आणि नामांकित आणि सर्वांना परिचित असलेला कुटवड परिवार, अर्थात वधू मुलीच्या आजोबा जे चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी स्नेहल हिचे आजोबा नांदगाव येथील 7 वर्ष त्यांनी सरपंच पद भूषवलेलं आहे. गावच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय श्री गुलाबराव कुटवड यांनी केलेलं आहे. तंटामुक्ती अध्यक्ष पद देखील त्यांनी यशस्वीरित्या भूषवलेलं आहे आणि आपटी विविध विकास सेवा सोसायटीमध्ये ते संचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत. तसेच वधू कन्येचे वडील अर्थात पैलवान विनोद आप्पा कुटवड हे एक नामांकित मल्ल आहे. आता ते सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरती संचालक पदावरती कार्यरत आहेत. असे सामाजिक राजकीय वारसा लाभलेला कुटवड परिवार आणि उद्योगाचा वारसा लाभलेला कुटे परिवार नरेगाव या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं आणि या विवाह समारंभाच्या निमित्तानं ज्यांचं आज आपल्याला स्मरण करावं लागेल ते कैलासवासी भरत ज्ञानोबा कुटे यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. कैलासवासी भरत ज्ञानोबा कुटे यांचे चिरंजीव तेजस यांच्याशी स्नेहलचा शुभ विवाह सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होतोय. पुण्यातील आणि भोर तालुक्यातील नावाजलेली असलेली ही 2 घराणी या विवाहाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत आणि त्यांना मंगलाक्षरांच्या रूपात असंख्य आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे.